एक ग्लास दुधात किती विष असू शकतं? हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. कारण आपण रोज सकाळी आपल्या मुलांना, आई वडिलांना आणि घरातील प्रत्येक सदस्याला जे दूध पाजत होतो, ते खरंच दूध होतं की रसायनांचं मिश्रण? महाराष्ट्रात समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलंय. तब्बल 2 वर्ष नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू होता आणि कोणालाच त्याची कल्पना देखील नव्हती. पण आता पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्वात मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे. या प्रकरणात समोर आलेली माहिती इतकी भयानक आहे की ती ऐकल्यानंतर प्रत्येक पालकाच्या मनात भीती निर्माण होईल. नमस्कार, मी शनाया. हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे ते सर्वात आधी समजून घेऊयात. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे राज्यभर मोठी सध्या कारवाई करत पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली, भिवंडी आणि इतर ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. या कारवाईत तब्बल 2.5 ते 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल सध्या जप्त करण्यात आला असून 13 आरोपींना सध्या अटक करण्यात आली आहे. मात्र तपास यावरच थांबलेला नाही. या रॅकेटमध्ये आणखीन अनेकांचा सहभाग असण्याची देखील शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आणखीन धक्कादायक खुलासे जे आहे ते होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या टोळीचा कारभार ऐकला तर अंगावर काटा देखील येतो. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडनं डेअरीत आलेल्या शुद्ध दुधात मोठ्या प्रमाणावर कृत्रिम दूध मिसळलं जात होतं. 500 लिटर दुधात तब्बल 300 लिटर आणि 1000 लिटर दुधात तब्बल 500 लिटर कृत्रिम दूध मिसळलं जात असल्याचं तपासात समोर आले आहे. हे कृत्रिम दूध तयार करण्यासाठी शॅम्पू, दूध पावडर, विविध रसायने आणि पाण्याचा वापर केला जात होता. विचार करा, हेच दूध आपल्या घरात येत होतं, आपल्या मुलांच्या ग्लासमध्ये जात होतं आणि आपण ते विश्वासाने पीत देखील होतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे दूध केवळ थेट विकलं जात नव्हतं, ते मोठ्या डेअऱ्यांमध्ये पुरवलं देखील जात होतं. त्यानंतर त्याच दुधापासून दही, ताक, पनीर, श्रीखंड, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार देखील केले जात होते. म्हणजे हा धोका फक्त दूध पिणाऱ्यांपुरता मर्यादित अजिबात नव्हता, तर लाखो नागरिकांच्या रोजच्या आहारात न कळत पोहोचला होता. हा प्रकार केवळ फसवणूक नाही, तर थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळलेला एक गंभीर खेळ आहे. या संपूर्ण रॅकेटचे मुख्य हे पुण्यातील मंचर असल्याचं तपासात समोर आलेलं आहे. मुख्य सूत्रधार जो आहे तो सुशांत हिंगे याला अटक देखील झाली असून त्याचा भागीदार संदीप लोढा याला देखील अटक करण्यात आलेली आहे. प्राथमिक तपासात या रॅकेटचं जाळं अनेक जिल्ह्यांमध्ये पसरल्याचं देखील समोर आलेलं आहे. काही दूध संकलन केंद्र, व्यापारी आणि इतर संबंधितांची देखील चौकशी सध्या सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विस्तार आणखीन मोठा असण्याची देखील शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण कारवाईबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेली माहिती ही तितकीच महत्वाची आहे. त्यांनी असं सांगितलं की या कारवाईसाठी जवळपास महिनाभर गुप्त माहिती गोळा करण्यात आली होती. माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी सध्या करण्यात आली. आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्यात आली आणि त्यानंतर राज्यभर एकाच वेळी ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. म्हणजे ही कारवाई अचानक अजिबात नव्हती, तर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की या रॅकेटमधील शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचवल्याशिवाय कारवाई थांबणार नाही. आवश्यक पुरावे मिळाल्यास आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का लावण्याचा देखील विचार केला जाईल. म्हणजेच या प्रकरणात केवळ अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन म्हणून नव्हे, तर गंभीर फौजदारी गुन्ह्याच्या अनुषंगाने देखील तपास सध्या सुरू आहे. आणि याच दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील प्रसिद्ध मथुरा प्युअर व्हेज हॉटेलवर देखील कारवाई केल्याचं आपण पाहिलं आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल येईपर्यंत हॉटेल ते सील ठेवण्यात म्हणजे बंद ठेवण्यात देण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. याशिवाय पुण्यातील आणखी 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान अस्वच्छ स्वयंपाकघर, निकृष्ट दर्जाचं अन्न, मुदतबाह्य साहित्य आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही सध्या मोहीम सुरू असून अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर धाडसत्र सध्या सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ही दूध संकलन केंद्रावर आणि खवा तयार करणाऱ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. विविध नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून त्याचा देखील सध्या तपास सुरू आहे. त्यामुळे ही मोहीम आता संपूर्ण राज्यभर वेगाने राबवली जात असल्याचं दिसत आहे. मात्र या सगळ्यात सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो कायम आहे. जर हा प्रकार 2 वर्षांपासून सुरू होता तर तो इतके दिवस कुणाच्या लक्षात का आला नाही? किती लिटर कृत्रिम दूध बाजारात गेलं? किती लहान मुलांनी, वृद्धांनी आणि आजारी व्यक्तींनी हे दूध पिलं असेल? त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला असेल?
या प्रश्नांची उत्तरं तपासातनं पुढे येतील. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, अन्नात भेसळ करणं म्हणजे फक्त आर्थिक गुन्हा नाही, तर तो थेट जनतेच्या जीवाशी खेळ आहे. या कारवाईनंतर एक स्पष्ट संदेश गेला आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आता कोणतीही माफी मिळणार नाही. तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केलेली मोहीम आता अधिक तीव्र होणार असून भेसळखोरांविरोधातील कारवाई आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आता तुमचं मत काय? दुधात रसायने, शॅम्पू आणि इतर पदार्थ मिसळून लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा आरोपींवर मोका लावणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.